अनुपमा. स्मार्ट वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्मार्ट वुमनचा आजचा एपिसोड आहे ब्युटी स्पेशल. सो लेट्स स्टार्ट. 30-40 पार केल्यानंतर आपल्या हेल्थ बरोबरच आपल्या स्किनचीही काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं आणि म्हणूनच आमच्या ब्युटी एक्सपर्ट डॉक्टर गौरी चव्हाण सांगतात 40+ स्किन केअर. नमस्कार, मी डॉक्टर गौरी चव्हाण, तुमची सौंदर्य तज्ञ. डॉक्टर गौरीज एव्हरियन क्लिनिकमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक मला स्मार्ट वुमनच्या एका चाहत्यांनी सजेस्ट केलेला आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं की डॉक्टर 40मध्ये पदार्पण केलेल्या स्त्रियांसाठी तुम्ही काहीतरी खास टिप्स सांगा. आणि खरंच आहे, जेव्हा आपली स्किन अगदी छान ग्लोईंग असते 20-25च्या काळामध्ये, तेव्हा आपण स्किनची अजिबात केअर करत नाही. पण आपण 40च्या उंबरठ्यावरती येतो आणि आपल्याला अचानक जाणवायला लागतं की स्किनवरती काही फाईन लाईन्स दिसून येत आहेत किंवा स्किनला टॅनिंग व्हायला लागलेलं आहे. स्पेशली ह्या भागामध्ये स्किनला पिगमेंटेशन्स दिसून येत आहेत किंवा अंडर आय डार्क सर्कल्स निर्माण झालेले आहेत किंवा आपण हसतो आणि हसल्यावरती आईजच्या कॉर्नरमध्ये 2-3 रेषा निर्माण होत आहेत आणि मग आपण हसणंसुद्धा जपून करायला लागतो. काहीतरी ॲडव्हर्टायझेस असतं आणि त्यातले ब्रँड्स आपण सिलेक्ट करून मनानेच ते वापरायला लागतो किंवा आपण काही पार्लर प्रोसिजर्स करायला लागतो किंवा मेकअपची पुटं चढवायला लागतो. बट आय थिंक और आय सजेस्ट यू की अशा वेळेस तुम्ही तुमच्या कॉस्मेटॉलॉजिस्ट डॉक्टरांचा जर सल्ला घेतलात तर ते जास्त तुमच्यासाठी चांगलं होईल, कारण ते तुम्हाला ह्या वेळेस काही चांगल्या ट्रीटमेंट सजेस्ट करू शकतील की ज्याच्यामुळे तुमचं एजिंग प्रोसेस थोडं डिले करता येईल. तर आता मी तुम्हाला तुमच्या एजिंगसाठी 40+ स्त्रियांसाठी स्पेशली काही खास टिप्स सांगत आहे ज्या स्किन केअरसाठी आवश्यक आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं, सकाळी उठल्यावरती चेहऱ्यावरती हलक्या हाताने पाणी मारा, तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि त्यानंतर माइल्ड क्लिन्झरचा वापर करा फेस वॉश करण्यासाठी. SLES आणि पॅराबेन्स हे केमिकल्स फ्री असलेले फेस वॉशेस वापरा आणि त्याने तुम्ही दिवसातले 2 ते 3 वेळा चेहरा स्वच्छ धुवून घ्या, ज्याच्यामुळे चेहरा छान क्लीन होईल. स्पेशली रात्री झोपण्यापूर्वी तर फेस वॉश करणं अतिशय आवश्यक आहे, कारण त्यावेळेस मोस्टली आपल्या चेहऱ्यावरती डस्ट असते, आपण दिवसभरातून बाहेरून आलेलो असतो किंवा मेकअप असतो आपल्या चेहऱ्यावरती. तर मेकअप व्यवस्थित काढणं झोपण्यापूर्वी अतिशय आवश्यक आहे स्किन चांगली ठेवण्यासाठी. त्यानंतर फेस वॉश करून झाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की सगळ्यात पहिले आपण चेहऱ्याला काय लावूया. तर स्किनला सगळ्यात चांगलं म्हणजे अँटीऑक्सिडंट सिरम्स तुम्ही अप्लाय करू शकतात. त्याच्यामध्ये विटॅमिन E किंवा विटॅमिन C असेल तर ते ड्रॉपने एक ड्रॉप तुम्ही चेहऱ्यावरती टाकलं, 3 ते 4 ड्रॉप तुम्हाला पुरतात आणि त्याच्यानंतर 2 बोटांनी तुम्ही ते संपूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करायचे असतात. त्याच्यामुळे स्किन चांगली ग्लोईंग राहते, स्किनवरचे ब्लेमिशेस आहेत ते खूप प्रमाणात कमी होतात. आणि त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग म्हणजे सनस्क्रीन यूज करणं. सनस्क्रीनचा पुरेपूर वापर करा आणि तेही स्पेशली SPF 30+ असलेलं सनस्क्रीन वापरा की ज्याच्यामुळे उन्हाच्या रेजपासून आपलं प्रॉपर स्किनचं प्रोटेक्शन होईल. सनस्क्रीन तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी 15 मिनिटं आधीच लावा. तसंच मी सजेस्ट करेन की सनस्क्रीन जर तुम्ही सतत दिवसभर उन्हात असाल तर 3 ते 4 तासांनी पुन्हा अप्लाय करा, त्याच्यामुळे स्किनचा टॅनिंगपासून नक्कीच तुमचं रक्षण होईल. त्यानंतर मॉइश्चरायझर इज अ व्हेरी मस्ट थिंग फॉर एव्हरीवन. स्किन जितकी मॉइस्ट राहील तितकी छान राहील. स्किन जितकी ड्राय होत जाते तितक्या फाईन लाईन्स आपल्या चेहऱ्यावरती लवकर निर्माण होत जातात. त्याच्यामुळे तुमच्या स्किनचा टाईप ओळखून तुम्ही त्या प्रकारचं मॉइश्चरायझर वापरू शकता. ऑइली स्किन असेल तर वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर्स वापरा, ड्राय स्किन असेल तर ऑइली मॉइश्चरायझर्सचा वापर करा, विच इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. स्किनवरती बऱ्याच वेळा डेड सेल्स साठत राहतात, अशा वेळेस स्किन एक्सफोलिएट करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आठवड्यातून एकदा तरी तुम्ही स्किनसाठी एखादा ब्रँडेड स्क्रब वापरू शकता ज्याच्यामुळे स्किन एक्सफोलिएट होईल किंवा तुम्ही घरच्या घरीसुद्धा स्किन एक्सफोलिएट करू शकता. ज्याच्यासाठी तुम्ही चण्याचं पीठ, त्यात चिमूटभर हळद, 1 चमचा गुलाब पाणी आणि थोडंसं दही मिक्स करून हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावलं तर स्किन छान एक्सफोलिएट होईल. स्किनसाठी टोनरचा सुद्धा तुम्ही वापर केला पाहिजे. टोनर्समुळे स्पेशली ओपन पोर्सची चांगली काळजी घेतली जाते. टोनर्स तुम्ही घरच्या घरीसुद्धा तुमचं गुलाब पाणी जे आहे ते एक्सलंट टोनर आहे, त्याचा वापर करू शकता, त्याच्यामुळे स्किनला छान थंडावासुद्धा मिळतो. आणि रात्री झोपण्यापूर्वी अँटी एजिंग क्रीम किंवा नाईट क्रीम्स हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यामध्ये सगळे अँटी एजिंग असे औषधं असतात. रेटॅनॉल्स, विटॅमिन A, विटॅमिन C, विटॅमिन E यांसारखी औषधं असतात. विटॅमिन A मुळे स्किनचं जे कोलॅजिन सिंथेसिस आहे ते चांगल्या प्रकारे होतं आणि त्याच्यामुळे हे अँटी एजिंग क्रीम रात्री झोपताना लावून झोपण्याची सवय लावा. 6 ते 8 तासांची प्रॉपर झोप घ्या. सकाळी उठल्यावर तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल, विच इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या बाह्य
सौंदर्याबरोबरच तुमचं आभ्यंतर सौंदर्य सुद्धा तितकंच आवश्यक आहे, म्हणजेच तुमचं आरोग्य. त्यासाठी ड्रिंक लॉट्स ऑफ वॉटर. दिवसातले 2 ते 3 लिटर पाणी प्या, ज्याच्यामुळे स्किन चांगली मॉइस्ट राहील, हायड्रेटेड राहील. वॉटरमुळे स्किनमधले टॉक्सिन्स चांगल्या प्रकारे फ्लश आउट होतात. त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित पिणं ते सुद्धा आवश्यक आहे. ईट लॉट्स ऑफ फ्रूट्स, लॉट्स ऑफ व्हेजिटेबल्स अँड सॅलड्स. यांचा जेवणामध्ये भरपूर प्रमाणात समावेश करा, कारण त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे विटॅमिन्स आणि आयन्स मिळत असतात. तसंच तुमचे काही व्हिटॅमिन सप्लिमेंट्स असतील, तुमचे विटॅमिन्स असतील, विटॅमिन डी जर कमी असेल तर विटॅमिन डी सप्लिमेंट्स असतील तर ते वेळच्या वेळी घेत जा. कॅल्शियम सप्लिमेंट्स असतील तर ते घेत जा. तसंच ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असलेले सप्लिमेंट्स खूप चांगले आहेत. तुमच्या घरी जे असते फ्लॅक्सीड म्हणजे अळशी, ती खूप छान ओमेगा 3 ऑइल्स असलेली आहे. एवढंच नव्हे तर स्पेशली 40+ स्त्रियांसाठी मी सांगू शकेन की त्यांनी इव्हिनिंग प्राइमरोज ऑइल असलेले सुद्धा सप्लिमेंट्स घेतलेले खूप छान असतात. हे झालं आपल्या स्किनसाठी. पण एजिंगच्या खुणा ह्या सर्वात प्रथम आपल्या डोळ्यांजवळ दिसून येतात. तुम्हाला लक्षात येतं की डोळ्यांजवळचे जे फॅट आहे ते कमी होत जातं आणि डोळ्यांजवळची स्किन अतिशय पातळ असते. त्याच्यामुळे आतमधल्या वेन्स ह्या व्हिजिबल होतात, डोळे खोल गेल्यासारखे वाटतात. किंवा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हसल्यावरती डोळ्यांच्या कॉर्नरला तुम्हाला 2 ते 3 लाईन्स निर्माण झालेल्या दिसून येतात. सो प्रॉपर आय केअर करणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही आय केअर क्रीम्स वापरू शकता, ज्याच्यामध्ये सुद्धा रेटानोस आणि आय केअरसाठी प्रॉपर असे इन्ग्रेडियंट्स असतात जे तुम्हाला डॉक्टर्स सजेस्ट करतील. एवढंच नव्हे तर नेक आणि हँड्सची सुद्धा तुम्हाला प्रॉपर काळजी घ्यावी लागेल, कारण त्याच्यावरती पण एजिंगच्या खुणा लवकर दिसायला लागतात. तुम्हाला लक्षात सुद्धा येत नाही. काही करताना तुम्ही पाहता की आपले हात आता पूर्वीसारखे दिसत नाही आहेत, कारण हातांची स्किन सुद्धा तितकीच पातळ असते. त्यामुळे जेव्हा हातांच्या इकडचं जेव्हा फॅट जेव्हा कमी होत जातं तेव्हा स्किनच्या खालच्या सगळ्या वेन्स व्हिजिबल व्हायला लागतात. स्किनचे जे बोन्स आहेत त्यांची जी ठेवण आहे ती दिसून यायला लागते आणि आपल्याला हात थोडे एजिंग झाल्यासारखे वाटतात. एवढंच नव्हे तर मानेच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की मानेवरती लवकर सुरकुत्या यायला लागतात आणि मानेकडची स्किन खालती ओघळल्यासारखी वाटायला लागते. तसंच चेहऱ्यावरची सुद्धा स्किन बऱ्याच वेळा फॅट कमी होतं, मेल्ट होत जातं, त्याच्यामुळे ओघळल्यासारखी वाटायला लागते. आणि म्हणूनच मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तुमच्या चेहऱ्याबरोबरच तुमच्या मानेसाठी आणि हातांसाठी सुद्धा तितकंच आवश्यक आहे. ॲक्च्युली एजिंग इज अ प्रोसेस. ह्या सगळ्या प्रोसिजर्स करून तुम्ही तुमचं एजिंग थांबवू नाही शकता, पण एजिंग डिले तरी करू शकता. आणि आय फील की आपल्या सगळ्यांनाच ह्या एजिंगचा सामना करावा लागणार आहे. देन वाय नॉट टू एज ब्युटिफुली. एजिंगसुद्धा सुंदर व्हायला पाहिजे. बऱ्याच जणांचा असा सूर असतो की आता माझी 50शी झाली, आता मला नातवंड झाली, आता काय करायचं मला स्किनची केअर करून. तर मला त्यांनासुद्धा सांगावंसं वाटतं की आतापर्यंत तुम्ही प्रेमळ आजी आहातच, पण प्रेमळ आणि सुंदर आजी असं कॉम्बिनेशन अजून जास्त छान वाटेल. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या स्किनची केअर घेतली पाहिजे आणि एव्हरीवन शुड लुक यंग अँड ब्युटिफुल. सो स्टे ब्युटिफुल, स्टे विवॅशियस अँड स्टे एव्हर यंग. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.